आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। आगमन सोहळ्यात झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनादरामुळे आयोजक, संयोजक व पुतळा स्वीकारणाऱ्या प्रशासनावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची राष्ट्रविकास सेनेची मागणी। दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या आगमन सोहळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधानाचे पुस्तक आडवे दाखवून झालेल्या गंभीर अनादर व अपमानाबाबत जबाबदार मूर्तिकार, त्या कार्यक्रमाचे आयोजक व पुतळा स्वीकारणारे प्रशासन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी राष्ट्रविकास सेना पक्षाकडून मागणी करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि देशातील सर्व शोषित, वंचित, मागास घटकांसाठी न्याय, समता व बंधुता या मूल्यांचे प्रतीक आहेत। त्यांच्या विचारांचा आणि कार्यांचा अपमान करणे म्हणजे भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांवर थेट आघात करण्यासारखे आहे। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड म्हणाले की काल दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा घेण्यात आला। या आगमन सोहळ्यासाठी आणलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाचे पुस्तक पूर्ण आडवे दाखवण्यात आले आहे। ही बाब अतिशय गंभीर, दुःखदायक आणि संतापजनक आहे। जगातील सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा असो नाहीतर सुप्रीम कोर्टात असलेला पुतळा पाहिला तर त्यांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले आहे, याचे तरी किमान भान संबंधितांना असणे गरजेचे होते। हा प्रकार केवळ दुर्लक्ष नाही तर संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचा सार्वजनिक अपमान करण्याचा जाणीवपूर्वक केलेला काही समाजकंटकांकडून प्रयत्न आहे, असे आमचे ठाम मत आहे। स्मारक तयार नसताना, स्मारक बांधण्यासाठी जागेची निश्चिती नसताना गडबडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा घेण्याचा कट संबंधितांनी फक्त अशा प्रकारे अपमान करण्यासाठीच केला आहे। या कृत्यामुळे समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। याला जबाबदार ज्याने हा पुतळा तयार केला तो मूर्तिकार, पुतळा आगमन सोहळ्याचे आयोजक, संयोजक आणि सदर पुतळा स्वीकारणारे शासकीय अधिकारी, प्रशासन व पुतळा बसवण्याचे आदेश देणारे सर्वच संबंधित यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत व भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 295A, 504, 505 इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी असणार आहे। यासाठी पक्षाचे शिष्टमंडळ जयसिंगपूर पोलीस स्टेशन जयसिंगपूर यांना भेटून याबाबत पत्र देणार असल्याचे सुधाकरजी गायकवाड यांनी सांगितले। जर पत्र देऊन तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर पक्षाच्या वतीने संविधानिक मार्गाने येत्या 15 दिवसात तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा देखील गायकवाड यांनी दिला आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।